पिण्यासाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय। अशामध्येच भीमा अर्थात चंद्रभागा नदी अस्वच्छतेच्या विळख्यामध्ये सापडली आहे। त्यामुळे पिण्यासाठी धरणामधून येणारं पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। चंद्रभागा अस्वच्छतेबाबत भाविकांसह नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। याबाबत चंद्रभागा तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा। याच चंद्रभागेच्या तीरावर आता आपण आलोय आणि आपण पाहू शकतोय की सध्या चंद्रभागा नदीचं जे पात्र आहे हे पूर्णपणे अस्वच्छतेच्या विळख्यात आहे। सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणावर लागत आहेत। अशातच पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे। पंढरपूर असेल, सांगोला असेल, सोलापूर असेल, या सर्व परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून 6000 क्युसेक्सने पाणी हे खरं तर या चंद्रभागेत अर्थात भीमा नदीत प्रवाहित करण्यात आले। हेच पाणी पुढील 4 दिवसात पंढरपुरात येईल तर पुढच्या 10 दिवसात सोलापुरात पोहोचेल। मात्र हे पाणी येण्यापूर्वी चंद्रभागा नदीची स्वच्छता करणं खरं तर आज गरजेचं झालंय, कारण येथील संपूर्ण नदी अस्वच्छतेच्या विळख्यात आहे। त्यामुळे येणारे पाणी जर दूषित राहिले तर कुठेतरी भाविकांच्या आरोग्याची काळजी ही खरं तर घेण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे। आणि एकंदर जर पाहिलं तर या अस्वच्छतेमुळे पाणी देखील दूषित होईल आणि मोठ्या प्रमाणावर घाण देखील साचण्याची शक्यता सांगता येते। आपल्यासोबत काही भाविक आहेत। नदी संपूर्ण अस्वच्छता आहे। आपण पंढरपूरला येत आहे, मोठ्या श्रद्धेने येत आहे, काय या अस्वच्छतेबद्दल? आम्ही एवढ्या दुरून गुजरात सुरत शहरावरून इकडे इतक्या दूर येतो दर्शनासाठी, तर महाराष्ट्र प्रशासनाने किंवा नदीमध्ये पाणी सोडावं आणि स्वच्छता ठेवावी आमचं पहिलं सांगणं आहे। काय सांगाल? नदी अस्वच्छता आहे, तीर्थ म्हणून या नदीला आपण पाहतो। आम्ही इतक्या लांबून येतोय। आम्ही म्हणायला महाराष्ट्रीयन आहे पण राहतो गुजरातमध्ये, आणि सरकारने जर असंच ठेवलं तर दूषित म्हणजे पाणी चेंज करायला पाहिजे, स्वच्छता ठेवायला पाहिजे, कारण देवस्थान आहे इथे तर लोक लांबून लांबून येतात। त्यामुळे खरं तर पंढरपूर हे देवस्थान आहे, इथं पाणीची स्वच्छता आणि पाणी चेंज करणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे। आत्ता पाणी येते मात्र स्वच्छता या चंद्रभागा परिसरात नाही आहे, आणि हीच जर अस्वच्छता अशाच पद्धतीनं राहिली तर पिण्यासाठी येणारे उजनी धरणातनं जे पाणी आहे ते अधिक दूषित होण्याची शक्यता खरं तर या ठिकाणी निर्माण होती। यासाठी प्रशासनानं कुठेतरी आता जागे होऊन स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे। भाविकांमधून याबाबत नाराजी व्यक्त होती। काही महाराष्ट्रीयन आहेत, काही महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील भाविक पंढरपुरात येतात। पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक खरं तर हा चंद्रभागेला भेट देत असतो, आणि याच भाविकांमधून आता या अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त होतीये। चंद्रभागेच्या तीराहून संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।